विद्यार्थी मित्र हो, बी.एड एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण विशिष्ट उदाहरणांद्वारे अनुमान आणि सामान्यीकरण तयार करणे म्हणजेच फॉर्म्युलेशन ऑफ कंजेक्चर अँड जनरलायझेशन्स थ्रू सेव्हरल इल्युस्ट्रेशन्स याविषयी माहिती मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, गणित हा तर्काधिष्ठित विषय आहे. लोकेच्या मतानुसार मनाला तर्काधिष्ठित विचारांची सवय लावण्याचा एक मार्ग म्हणजे गणित आहे. आणि गणितामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला अनुमान आणि सामान्यीकरण करावं लागतं. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनातही पदोपदी आपल्याला अनुमान करावं लागतं. उदाहरणार्थ बघा, रस्त्यावरून जाताना ज्या वेळेला रस्त्याच्या कडेकडनं एखाद्या बाजूने धूर येत असेल, तर त्यावेळेला आपण असा अंदाज लावतो की काहीतरी त्या ठिकाणी जडत आहे. किंवा सकाळी उठल्यानंतर आपण ज्या वेळेला खिडकीतून बाहेर डोकावतो, त्यावेळेला रस्ता जर आपल्याला ओला दिसला, तर आपण असा तर्क करतो की रात्री कदाचित पाऊस पडला असेल. किंवा नेहमीपेक्षा रस्त्यावरती ठिकठिकाणी पोलीस उभे दिसले, तर आपण असं अंदाज लावतो की कोणीतरी व्ही-आय-पी व्यक्ती, मंत्री किंवा विविध पाहुणे त्या ठिकाणी या रस्त्याने जाणार असतील. तर अशा रीतीनं दैनंदिन जीवनात आपण अनुमान करत असतो. त्याचप्रमाणे गणितामध्ये सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी अनुमानाचा वापर करत असतो. आणि हे अनुमान करत असताना आपल्याला माहित असलेल्या गोष्टींवरून आपण एखादा अंदाज बांधत असतो किंवा अटकळ बांधत असतो. आणि म्हणून ज्ञात असलेल्या गोष्टींवरून एखादी नवीन अटकळ बांधणे, अटकळ म्हणजेच अंदाज बांधणे म्हणजेच अनुमान होय. अनुमानाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अनुमान हे गणितीय विधान असते, परंतु जे अद्याप काटेकोरपणे सिद्ध झालेले नसते, म्हणजे त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत अजून खात्री पटलेली नसते. A conjecture is a mathematical statement that has not yet been rigorously proved. अनुमान हे एक तार्किक विधान असते, परंतु ज्याच्या सत्याची पुष्टी झालेली नसते. A conjecture is a logical statement but whose truth has not been confirmed. म्हणजे त्याच्या सत्याची आणि असत्याबाबत कुठल्याही प्रकारचा पुरावा उपलब्ध नसतो किंवा ते सिद्ध झालेलं नसतं. तर्क करण्याच्या प्रक्रियेला अनुमान प्रक्रिया असे म्हणतात. The process of producing conjecture is called the conjecturing process. अनुमान काढण्याची प्रक्रिया ही एखाद्याच्या ज्ञानावर आधारित अनुमान तयार करण्यात वापरली जाणारी मानसिक प्रक्रिया आहे. Conjecturing process is the mental activity used in building a conjecture based on one's knowledge. अनुमान लावण्यातील मानसिक क्रिया ही मनामध्ये उद्भवणारी एक प्रक्रिया आहे, जी समस्येचे निराकरण करताना विद्यार्थ्यांच्या वर्तनातून दिसून येते. म्हणजे ज्या वेळेला विद्यार्थी गणितातील समस्या सोडवतात किंवा प्रश्न सोडवतात, त्यावेळेला त्यांच्या वर्तनातून ती आपल्याला दिसून येते. मेंटल ऍक्टिव्हिटी इन बिल्डिंग कंजेक्चर इज अ प्रोसेस that occurs in the mind that can be seen through the behavior of students in problem solving. जेव्हा एखादी रचना, नमुना किंवा त्याला आपण पॅटर्न म्हणूया, बऱ्याच घटनांमध्ये सत्य ठरतात, तेव्हा त्यावरून अनुमान काढले जाते. तथापि एखादी रचना बऱ्याच घटनांमध्ये सत्य आहे असे आढळले, तर त्याचा अर्थ असा होत नाही की सर्व घटनांमध्ये ती रचना सत्य असेल. उदाहरणार्थ बघा, 2 गुणिले 2 बरोबर 4, 2 अधिक 2 बरोबर 4. दुसरं उदाहरण, 7/6 गुणिले 7 बरोबर 49/6 बरोबर 8.1/6. आता याच संख्यांची आपण इथे बेरीज करूया. 7/6 अधिक 7 बरोबर 49/6 बरोबर 8.1/6. तिसरं उदाहरण, 8/7 गुणिले 8 बरोबर 64/7 बरोबर 9.1/7. 8/7 अधिक 8 बरोबर 64/7 बरोबर 9.1/7.
चौथं उदाहरण, 9/8 गुणिले 9 बरोबर 81/8 बरोबर 10.1/8. 9/8 अधिक 9 बरोबर 81/8 बरोबर 10.1/8. या ठिकाणी ही जी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घेतलेली आहेत, या उदाहरणांच्या आधारे शिक्षक विद्यार्थ्यांकडून निष्कर्ष काढून घेतात. आणि निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी असा काढता येईल की दोन संख्यांचा गुणाकार किंवा बेरीज केली तर येणारे उत्तर एकच असते. परंतु हा जो निष्कर्ष काढलेला आहे, हा निष्कर्ष नेहमीच सत्य नाही. म्हणजेच हे विधान नेहमीच सत्य नाही, कारण इतर संख्यांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं, हा गुणधर्म किंवा हा जो नियम आहे, हा इतर संख्यांना जर आपण लावून पाहिला तर ते आपल्या सहज लक्षात येईल. उदाहरणार्थ 3 गुणिले 3 बरोबर 9 आणि 3 अधिक 3 बरोबर 6. उत्तर एकच येत नाही. 4 गुणिले 4 बरोबर 16, 4 अधिक 4 बरोबर 8. म्हणजे या ठिकाणी सुद्धा उत्तर एकच येत नाही आणि म्हणून मग या ठिकाणी हे विधान सत्य नसल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून अनुमान म्हणजे पुरेशा पुराव्यांच्या आधारे काढला जाणारा अंदाज किंवा निष्कर्ष होय. परंतु ज्याच्या सत्य असत्याबाबत खातरजमा व्हायची असते, म्हणजे अजून खात्री पटलेली नसते. अनुमान करताना दोन प्रकारच्या दृष्टिकोनांचा अवलंब केला जातो. एक म्हणजे अवगामी दृष्टिकोन आणि दुसरं म्हणजे उद्गामी दृष्टिकोन. आणि त्यावरून मग अनुमान काढण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे अवगामी अनुमान पद्धती आणि दुसरी उद्गामी अनुमान पद्धती. प्रथम आपण पाहूया अवगामी अनुमान. सामान्य नियम, तत्व, व्याख्या किंवा सूत्र असेल, यांच्या आधारे विशिष्ट घटनेचा, उदाहरणाचा किंवा गोष्टीचा अर्थ लावला जातो. उदाहरणार्थ बघा, कोणत्याही त्रिकोणाला 3 कोन असतात. म्हणजेच या ठिकाणी शिक्षक हा नियम विद्यार्थ्यांना सांगतील. त्यानंतर दुसरं वाक्य, त्रिकोण एबीसी हा त्रिकोण आहे हे सांगतील आणि मग विद्यार्थ्यांना त्यावरून अनुमान काढायला सांगतील आणि म्हणून त्याला 3 कोन आहेत. म्हणजे या दृष्टीने इथे आपण या उदाहरणामध्ये जो विचार केलेला आहे तो अवगामी पद्धतीने केलेला आहे आणि म्हणून हे अवगामी अनुमान आहे. अनुमान करण्याची दुसरी पद्धती म्हणजे उद्गामी अनुमान. या पद्धतीमध्ये विशिष्ट घटनांच्या, उदाहरणांच्या किंवा गोष्टींच्या सहाय्याने सामान्य नियम, तत्व, व्याख्या तयार केली जाते. उदाहरणार्थ बघा, त्रिकोण एबीसी ला 3 कोन आहेत. त्रिकोण डीईएफ ला 3 कोन आहेत. त्रिकोण पीक्यूआर ला 3 कोन आहेत. त्रिकोण XYZ ला 3 कोन आहेत आणि म्हणून उद्गामी पद्धतीने अनुमान या ठिकाणी काढलं जाईल की कोणत्याही त्रिकोणाला 3 कोन असतात. तर अशा रीतीने आपण आधी जे उदाहरण घेतलं, समान पाया असलेल्या घातांकित संख्यांच्या गुणाकाराचा नियम, तो सुद्धा उद्गामी अनुमान पद्धतीने आपल्याला शिकवता येतो आणि त्यानंतर अवगामी पद्धतीने त्याची सत्यता आपल्याला पडताळून पाहता येते. काही वेळेला चुकीची गृहीतके घेऊनही एखादे विधान सत्य ठरवता येतं. उदाहरणार्थ, समसंख्येला 3 ने निशेष भाग जात नाही, मुख्य विधान दिलेलं आहे. 14 ही समसंख्या आहे, दुय्यम विधान दिलेलं आहे. आणि 14 ला 3 ने निशेष भाग जात नाही, हे अनुमान त्यावरून काढलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा, हे जे अनुमान काढलेलं आहे हे अनुमान सत्य आहे, कारण 14 ही समसंख्या आहे, हे विधान सत्य आहे. परंतु हे जे मुख्य विधान आहे ते मुख्य विधान चुकीचं आहे किंवा असत्य आहे. आणि त्याचं कारण असं की 6, 12, 24, 30 यासारख्या ज्या संख्या आहेत त्या सुद्धा समसंख्या आहेत, पण ह्या समसंख्यांना 3 ने निशेष भाग जातो आणि म्हणून या ठिकाणी निष्कर्ष किंवा अनुमान जरी सत्य असलं तरी ही जी माहिती दिलेली आहे ती चुकीची आहे आणि त्यामुळे
आपल्याला अशा प्रकारची विसंगती हे आढळून येते आणि म्हणून निष्कर्ष काढताना आपण काळजी घेतली पाहिजे. हे जे मुख्य विधान किंवा दुय्यम विधान आहे हे जर सदोष असेल तर अनुमान त्या ठिकाणी सत्य येतं, परंतु ते सर्व संख्यांच्या बाबतीत लागू पडत नाही किंवा सर्व उदाहरणांना लागू पडत नाही. दुसरं उदाहरण बघूया. परिमेय संख्या. शिक्षक आणि विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात समोर दिसत आहे स्लाइडवर. परिमेय संख्या हा घटक शिकवताना शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणतात की विद्यार्थी मित्र हो, आज आपण परिमेय संख्यांच्या बाबतीत चर्चा करू. मी फळ्यावर काही संख्या लिहिते, तुम्हाला या संख्यांमधील परिमेय संख्या ओळखावयाच्या आहेत आणि सांगावयाच्या आहेत. शिक्षिका फळ्यावर काही संख्या लिहितात, त्या अशा: 1, 10, 1/3, 1/5, 6/8, 52/12, 12, 5/7, 50. विद्यार्थी या संख्यांचं निरीक्षण करतात आणि उत्तर देतात की 1/3, 1/5, 6/8, 52/12, 5/7 या परिमेय संख्या आहेत. शिक्षिका विद्यार्थ्यांना विचारतात की तुम्ही बरोबर विचार करीत आहात का? तुम्ही हे जे उत्तर दिलेलं आहे ते बरोबर आहे का? विद्यार्थी सांगतात हो मॅडम. शिक्षिका पुन्हा त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही हा जो अंदाज लावलेला आहे किंवा निष्कर्ष काढलेला आहे तो कशा प्रकारे लावला किंवा केला? विद्यार्थी उत्तर देतात, कारण या सर्व संख्या P/Q या रूपामध्ये लिहिता येतात आणि म्हणून त्यांनी हे उत्तर दिलेलं दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी उदाहरणामध्ये विद्यार्थ्यांनी चुकीचा निष्कर्ष काढलेला आहे आणि त्यामुळे शिक्षिका विद्यार्थ्यांशी चर्चा करतात आणि विद्यार्थ्यांचे अशा प्रकारचे मत म्हणजेच त्यांनी काढलेले अनुमान चुकीचे कसे आहे हे स्पष्ट करण्यासाठी परिमेय संख्येची व्याख्या सांगतात. जर P हा कोणताही पूर्णांक आणि Q हा कोणताही शून्येतर पूर्णांक असेल तर P/Q या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. 1, 10, 12, 50 या संख्या सुद्धा परिमेय संख्या आहेत आणि या संख्या सुद्धा आपल्याला P/Q या रूपामध्ये लिहिता येतात. आणि त्या कशा रीतीने लिहिता येतात? तर 1 ही संख्या आपण 1/1 अशा रीतीने लिहितो, 10 ही संख्या 10/1 अशी लिहितो, 12 ही संख्या 12/1 अशा प्रकारे लिहिता येईल आणि 50 ही संख्या 50/1 अशा प्रकारे या सर्व ज्या संख्या आहेत त्या P/Q रूपामध्ये लिहिता येतात. आता आपण 1, 10, 12, 50 या संख्यांना परिमेय संख्या म्हणू शकतो का? तर या ठिकाणी विद्यार्थी उत्तर देतात हो. तर अशा रीतीनं ज्या वेळेला विद्यार्थी चुकीचं अनुमान काढतात त्यावेळेला शिक्षिका स्पष्टीकरण देतात आणि विद्यार्थीही आपली चूक ही मान्य करतात की त्यांनी लावलेलं अनुमान हे चुकीचं आहे आणि सर्व ज्या संख्या आहेत पूर्ण संख्या या सर्व पूर्ण संख्या परिमेय संख्या असतात हे सुद्धा त्यांना पटतं आणि अशा रीतीनं विद्यार्थ्यांना आपण अनुमान करण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकतो. आणि म्हणून वर्गामध्ये विविध प्रकारची उदाहरणं सोडून देत असताना आपण केवळ 4 ते 5 उदाहरणांच्या आधारे निष्कर्ष काढतो. पण प्रत्येक वेळेला हा निष्कर्ष बरोबरच असेल असं नाही आणि म्हणून अनेक विधानांना तो निष्कर्ष आपण लावून पाहिला पाहिजे. आणि त्यावेळेलाच त्याची खात्री आणि सत्यता ज्या वेळेला पटते त्यावेळेलाच ते अनुमान हे सत्य असतं. जेव्हा एखादे अनुमान काटेकोरपणे सिद्ध केले जाते तेव्हा ते प्रमेय किंवा सिद्धांत बनते, थेरम बनते. उदाहरणार्थ कोणत्याही त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाचे कोनांवरून आणि बाजूंवरून प्रकार पडतात हे आपल्याला माहिती आहे. त्रिकोणाच्या कोनांवरून पडणारे 3 प्रकार आणि बाजूंवरून पडणारे 3 प्रकार यांच्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये जरी आपण प्रत्येक त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज केली तरी ती 180 अंश असल्याचं आपल्याला दिसून येतं
आणि म्हणून अशा प्रकारे अनुमान हे काटेकोरपणे जर सिद्ध केलं जात असेल तर त्यावेळेला ते प्रमेय किंवा सिद्धांत बनतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सामान्यीकरण. परस्पर संबंध व्यक्त करणारी, निष्कर्ष काढणारी विधाने म्हणजे सामान्यीकरण, जनरलायझेशन होय. मेसन वगैरे यांनी 2011 मध्ये असं म्हटलेलं आहे की सामान्यीकरण हे गणिताचे जीवन रक्त आहे. जनरलायझेशन्स आर द लाईफ ब्लड ऑफ मॅथमॅटिक्स. जे मेसन यांनी 1996 मध्ये असं म्हटलेलं आहे की अ लेसन विदाउट द ऑपॉर्च्युनिटी फॉर लर्नर्स टू जनरलाइज इज नॉट अ मॅथमॅटिक्स लेसन. म्हणजे अध्ययनकर्त्याला सामान्यीकरणाची संधी उपलब्ध करून दिली जात नसेल तर त्याला गणिताचा पाठ म्हणता येणार नाही. यावरून सामान्यीकरणाचं गणितात किती महत्व आहे हे दिसून येतं. गणितामध्ये सामान्यीकरण ही प्रक्रिया म्हणजे प्रोसेस आणि फलित म्हणजे प्रॉडक्ट दोन्ही सुद्धा असू शकते. एखाद्या सामान्यीकरणाकडे येताना अनेक वेळा त्यांचा पळताळा घेण्याने त्यांची उपयोजन क्षमता वाढते, परंतु ते सर्वच बाबतीमध्ये शक्य होत नाही. उदाहरणार्थ बघा, 3, 5, 7, 11, 13 या मूळ संख्या आहेत. यावरून सर्व मूळ संख्या विषम संख्या असतात हा निष्कर्ष जर काढला, हे अनुमान काढलं, तर गणिताच्या दृष्टिकोनातून ते योग्य नाही. कारण 2 ही सुद्धा एक मूळ संख्या आहे आणि 2 ही समसंख्या मूळ संख्या जरी असली तरी बाकी सर्व मूळ संख्या या विषम संख्या आहेत. जेव्हा आपण विशिष्ट उदाहरणे पाहतो तेव्हा त्यातील रचनेकडे म्हणजे पॅटर्न्सकडे लक्ष दिले जाते आणि अशा सर्व रचनांविषयी सामान्यपणे अनुमान लावण्यासाठी उद्गामी तर्क वापरतो. तेव्हा सामान्यीकरण केले जाते. आपण लावलेल्या किंवा काढलेल्या अनुमानातील रचनांच्या प्रतिकात्मक, तोंडी किंवा दृश्य सादरीकरणाला सामान्यीकरण असे म्हटले जाऊ शकते. उदाहरणार्थ बघा, समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार विषयक नियम. हा नियम शिकवत असताना शिक्षक विद्यार्थ्यांसमोर विशिष्ट उदाहरणे प्रश्नोत्तरांच्या साहाय्याने सोडवून घेतात. सर्व उदाहरणं एकाखाली एक मांडली जातात. 2 चा दुसरा घात गुणिले 2 चा तिसरा घात बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 2 चा 5 वेळा गुणाकार आणि हेच आपण घातांकित रूपामध्ये लिहू शकतो 2 चा 5वा घात बरोबर 2 चा 2 अधिक 3. म्हणजेच या ठिकाणी समान पाया या ठिकाणी दिसून येत आहे आणि घातांक मात्र वेगवेगळे आहेत. समान पाया व घातांक भिन्न असलेल्या संख्यांचा गुणाकार आपल्याला करावयाचा आहे, त्यावेळेला आपल्याला असं दिसून येतं की पाया तोच ठेवून त्यांच्या घातांकांची या ठिकाणी बेरीज केलेली दिसून येते. आता हे दुसरं उदाहरण शिक्षक प्रश्नोत्तरांच्या सहाय्याने वरील प्रमाणेच मांडून घेतात. तिसरं उदाहरण, चौथं उदाहरण, अशा रीतीनं 4-5 उदाहरणं शिक्षक एकाखाली एक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून सोडवून घेतात. विद्यार्थी या उदाहरणांचं निरीक्षण करतात. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचं निरीक्षण हे एका उदाहरणापुरतं मर्यादित नसतं, तर विद्यार्थी तुलनात्मक निरीक्षण करतात आणि त्यांच्या मनामध्ये विचारचक्र सुरू होतं, विचारमंथन सुरू होतं आणि या विचारमंथनाचा परिपाक शेवटी सर्वसामान्य नियम तयार करण्यामध्ये होतो. या ठिकाणी विद्यार्थी नियम तयार करतात. जर a ही शून्येतर परिमेय संख्या असेल, m व n हे धन पूर्णांक आणि m ग्रेटर दॅन n असतील तर a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m प्लस n. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी विशिष्ट उदाहरणे पाहतो, त्यांचं निरीक्षण करतो, लक्ष देतो आणि उद्गामी तर्काचा वापर करून सामान्यीकरण या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा रीतीनं गणितामध्ये अनेक घटक असे आहेत, असे नियम सूत्र आहेत की ते आपल्याला सामान्यीकरणाच्या सहाय्याने शिकवता येतात. आता हे सामान्यीकरणाची प्रक्रिया कशी घडते, तर विशिष्ट उदाहरणं विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांकडून शिक्षक सोडवून घेतात
विद्यार्थी उदाहरणांचं निरीक्षण करतात आणि मग उदाहरणांचं तुलनात्मक निरीक्षण केलं जातं आणि अंतर्ज्ञान प्राप्त होतं विद्यार्थ्यांना आणि त्यातून मग अनुमान काढलं जातं. अनुमान सूत्र, नियम, गुणधर्म यांच्या स्वरूपात असतं आणि मग तयार झालेलं सूत्र, नियम किंवा तत्व जे काही असेल ते तत्सम उदाहरणांना लावून पाहिलं जातं. त्याच्या सत्यतेची खात्री पटवून घेतली जाते आणि नंतर त्याचं सामान्यीकरण केलं जातं आणि मग तो पक्का नियम होतो, पक्क सूत्र बनतं आणि प्रमेय बनतं. आणि तयार झालेलं जे सूत्र, प्रमेय किंवा नियम असेल किंवा गुणधर्म असतील ते पुन्हा अवगामी पद्धतीने विशिष्ट उदाहरणांना लावून पाहिले जातात. तर अशा रीतीनं ही सामान्यीकरणाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये आपण सुरुवातीला उद्गामी दृष्टिकोनाचा वापर केला आणि इथे सामान्यीकरण तयार झाल्यानंतर अवगामी दृष्टिकोनाचा अवलंब केलेला दिसून येतो. वर्गामध्ये ज्या वेळेला आपण सामान्यीकरण प्रक्रियेचा वापर करत असतो त्यावेळेला केवळ 3 ते 4 उदाहरणांवरून अनुमान काढतो. परंतु प्रत्येक वेळेला हे अनुमान सत्य असतंच असं नाही, म्हणून वर्गात अध्यापन करत असताना प्रत्येक वेळेला प्रत्येक विधानासाठी आपण अनेक उदाहरणं ही घेतली पाहिजेत. परंतु हे वेळेच्या अभावी शक्य नसतं आणि म्हणून मग 3-4 उदाहरणांद्वारे आपण नियमापर्यंत, निष्कर्षापर्यंत किंवा अनुमानापर्यंत येत असतो. आणि त्याचं कारण म्हणजे वर्गामध्ये विद्यार्थी ज्या वेळेला एखादा सूत्र, नियम किंवा सिद्धांत शोधून काढत असतात त्यावेळेला ते नवीन काही शोधत नाही, तर आधीच जे नियम, तत्व किंवा सूत्र प्रस्थापित झालेलं आहे तेच पुन्हा शोधून काढत असतात आणि त्यामुळे 4 ते 5 उदाहरणं सोडवून घेतले तरी ती पुरेशी असतात आणि ते सार्वत्रिकरित्या लागू पडतात. दुसरं उदाहरण आपण घेऊया की इयत्ता 7वीच्या वर्गाला समप्रमाण ही संकल्पना आपल्याला शिकवायची आहे. शिक्षक विद्यार्थ्यांसमोर काही आकृत्या सादर करतात. या ठिकाणी 4 आकृत्या आपल्या समोर आहेत. A, B, C आणि D अशा 4 आकृत्या काढलेल्या आहेत. या प्रत्येक आकृतीमध्ये वर्तुळामध्ये व्यास काढलेले आहेत आणि व्यासांची संख्या या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना व्यासांची संख्या आणि त्यामुळे झालेल्या भागांची संख्या यांचे गुणोत्तर दर्शवणारा तक्ता आखून देतात आणि निरीक्षण करून त्याला तो भरून घेतात. अशा रीतीने आकृती A त्यामध्ये एकच व्यास काढलेला आहे आणि त्यामुळे हे 2 भाग झालेले आहेत आणि व्यासांची संख्या भागिले भागांची संख्या बरोबर 1/2 असं हे गुणोत्तर आलेलं आहे. B आकृतीमध्ये 2 व्यास काढलेले आहेत. 2 व्यासांमुळे हे 4 भाग झालेले आहेत आणि त्याचं गुणोत्तर 2/4 बरोबर पुन्हा 1/2 आलेलं आहे. C या आकृतीमध्ये 3 व्यास काढलेले दिसत आहेत. त्याच्यामुळे हे 6 भाग झालेले दिसत आहेत आणि व्यासांची संख्या भागिले भागांची संख्या यांचं जे गुणोत्तर आलेलं आहे ते पुन्हा 1/2 आलेलं आहे. D या आकृतीमध्ये 4 व्यास आपल्याला काढलेले दिसून येत आहेत. त्याच्यामध्ये 8 भाग झालेले दिसत आहेत आणि गुणोत्तर आहे 1/2. म्हणजे या प्रत्येक ठिकाणी व्यासांची संख्या आणि भागांची संख्या यांचं गुणोत्तर 1/2 आल्याचं दिसत आहे. आणि त्यावरून मग शिक्षक विद्यार्थ्यांकडून अनुमान प्रश्नोत्तरांच्या साहाय्याने काढून घेतात की व्यासांची संख्या वाढली तर त्यामुळे झालेल्या भागांची संख्या सुद्धा वाढते. व्यासांची संख्या व त्यामुळे झालेल्या भागांची संख्या यांचे गुणोत्तर स्थिर आहे. आणि मग हे जे अनुमान काढलं त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी मग काही उदाहरणे पुन्हा विद्यार्थ्यांना देतात की पुढील उदाहरणे समप्रमाणाची आहेत का ते ठरवा. विद्यार्थ्यांची संख्या व त्यांनी वाचलेली पुस्तकाची पाने, शेतात काम करणाऱ्या मजुरांची संख्या व त्यांना काम करण्यास लागणारे दिवस अशा रीतीने प्रश्न विचारून उत्तर विद्यार्थ्यांकडून काढून घेतात आणि पुन्हा सामान्यीकरण करून घेतात की कोणत्याही 2 बाबी जर दिल्या असतील तर त्यावेळी एका बाबीत वाढ झाली असता दुसऱ्या बाबीतही वाढ होते किंवा एका बाबीत घट झाली असता दुसऱ्या बाबीतही घट होते. त्यावेळी त्या 2 बाबींमध्ये समप्रमाण आहे असे म्हणतात. म्हणजे सामान्यीकरण
किंवा त्यालाच आपण तत्वशोधन असं म्हणतो. हे सामान्यीकरण नेहमीच सत्य असतं, कारण त्याची सत्यता ही पडताळून पाहिलेली असते आणि जनरलायझेशन इज ऑल्वेज ट्रू. तर अशा रीतीनं गणित हा अतिशय वस्तुनिष्ठ विषय आहे आणि या विषयाच्या आशयामधून बाहेर पडणारी जी काही सर्वसामान्यीकरणे असतील, ही नियम आणि तत्वांच्या स्वरूपातच असतात आणि ती सर्व ठिकाणी लागू पडतात, म्हणजे सार्वत्रिक असतात. आणि गणिताच्या विविध कृतींमधून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना आपण देतो, त्याचा मूलभूत भाग हा सामान्यीकरणच असला पाहिजे. सामान्यीकरण हा एक विशिष्ट प्रकारचा अंदाज आहे, अटकळ आहे किंवा निष्कर्ष आहे आपल्याला असं म्हणता येईल, की जो आपल्याला विशिष्टाकडून सामान्याकडे जाताना दिसतो. म्हणजेच या ठिकाणी विशिष्टाकडून सामान्याकडे या अध्यापन सूत्राचा अवलंब केला जातो. तर अशा रीतीनं गणितामध्ये अशा अनेक परिस्थिती आहेत, असे अनेक प्रसंग आहेत, की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सामान्यीकरण करण्याच्या संधी आपल्याला देता येतात आणि विद्यार्थ्यांकडून सामान्यीकरण करून घेतलं जातं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची तर्क करण्याची जी क्षमता आहे, तर्क करण्याची जी पातळी आहे, ती विकसित होते आणि अनुमान व सामान्यीकरण करण्याचं जे कौशल्य आहे, ते विकसित होतं. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल, तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.